या ठिकाणी डॉक्टर श्री गणेश सोमानाके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. घरातून बाहेर निघला, पहिला नियम एक लक्षात घ्या. इथे किती विद्यार्थी आहेत? सगळे? तुमच्याकडे वही असेल, पेन असेल, आहे का? मग काढा, स्वतःची वही काढा, स्वतःचा पेन काढा आणि जे आता मी 10 मुद्दे सांगणार आहे त्या 10 मुद्द्यांवर तुम्ही जर पदाक्रांत करत गेलात तर तुम्हाला यशाच्या शिखरापासून कोणीच मागे ओढू शकणार नाही, एवढी ताकद तुम्हाला देतोय. न बोलता पण वही काढता येते आणि बोलता पण वही काढता येते. तर वहीच काढायची आहे, काही तुम्हाला मोठं गॅझेट काढायला लावलेलं नाहीये. आता वही कशासाठी काढायला लावलं? कारण जेव्हा जेव्हा माणूस लिहितो स्वतःच्या हाताने तेव्हा त्याच्या मसल्स मेमरी इम्प्रूव्ह होत असतात. काय इम्प्रूव्ह होतात? मसल्स मेमरी. तर जब हम देखते हैं, कुछ चीजें सुनते हैं, हेलो, अगर हो गया होगा तो मैं आगे बोलता हूं, अगर नहीं हुआ होगा तो मैं रुक जाता हूं. आप कहो क्या कहना है, क्या करना है, आप बोलो, मैं वैसा करूंगा. हो गए? शांति, शांति और शांति. रामदेव बाबा रोज सुबह सुबह आते हैं टीवी पर बोलने के लिए. भाई ताली बजाओ. क्या बोलते हैं? ताली बजाओ. एक बार ताली बजा दो. हाथ ऊपर. ताली बजाने से क्या होता है? स्वयं जागृति होता है, जन जागृति होती है. और बाजू वाला अगर सो रहा है ना, वो भी जाग जाता है और बोलता है खामखा बजा रहा है भाई तू. नहीं, उन्होंने बहुत अच्छी बात की ना, मुझे बहुत पसंद है इसलिए बजा रहा था. भाई तू भी बजा ली, चला. तो ये तो बाजे और बजाने का कार्यक्रम सिलसिला तो चलते रहेगा. सबसे पहला मुद्दा, घरातून बाहेर निघा. निघाले का? बघा, जर मी माझ्या घरातून बाहेर निघालो नसतो तिथे येऊन पोहोचलो असतो का? म्हणून या करिअर मार्गदर्शन मेळाव्यामध्ये यायचं असेल तर घरामधून बाहेर निघावंच लागेल. आणि जो माणूस घरातून बाहेर निघत नाही ना, त्याची परिस्थिती कशी होती माहिती आहे? या एरियामध्ये एक जागा आहे, एक ठिकाण आहे. त्या ठिकाणावर लोक ना असे निश्चित पडलेले आहेत. त्यांना कुठलंच टेन्शन नाही, कुठलाच ताण नाही, कुठलाच तणाव नाही, कुठलीच त्यांना अशी जागे होऊन काम करण्याची इच्छा नाही. तुम्ही जाणू इच्छिता अशी ती कोणती जागा आहे? कित्येक लोकांना वाटते म्हणजे जाणून घ्यायचा, हात वरती करा. बघा, काही लोक बघतोय त्यांना हातच नाही असं वाटते. अरे हात स्वतःचा मोठा करायचा नसा, दुसऱ्याचा हात उचलायला नाही लावला. काही लोक काय करतात, त्याचा उचलते, सपोर्ट देते त्याला. सपोर्ट, इथे सपोर्टची आवश्यकता नाही. खुद का सपोर्ट सबसे बड़ा सपोर्ट रहता है, इतना ध्यान में रखना. बोला. हा, तर ती जागा म्हणजे माहिती आहे कोणती? या ठिकाणावर येत असताना 2 किलोमीटर अंतरावर असलेली ती जागा म्हणजे स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीत एवढे सारे लोक पडून निश्चित पडलेले, त्यांना कुठलीच फिकर नाही, निवांत झोपलेले आहेत, गाढ निद्रेमध्ये गेलेले आहेत, मृतावस्थेत गेलेले आहेत. त्या मृतावस्थेतल्या व्यक्तींमध्ये आणि तुम्हामध्ये फरक काय आहे? जो मृत असतो, जो मृत व्यक्ती असतो, जो मेलेला असतो, त्याच्यात हे कुठल्याच गोष्टी नसतात, भाव नसतात, भावना नसतात, काहीच नसतात. अरे तुम्ही जिवंत आहात. जिवंत असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण काय असायला पाहिजे? सातत्याने उत्साह असला पाहिजे, चैतन्य असलं पाहिजे, ऊर्जा असली पाहिजे. असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायला पाहिजे ना. ऊर्जा असेल, शक्ती असेल आणि उत्साह जर असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. म्हणून घरातून पहिल्यांदा बाहेर निघा. सरांनी सांगितलं, एका फुटबॉलपटू रोनाल्डो रोज रात्री 3 वाजता उठतोय. अरे कशाला त्याला गरज? 2:30. म्हणजे तुम्ही जागरूक आहात हे लक्षात आलं मला. म्हणजे मी चुकीचं ऐकलं नाही, त्यांनी पण चुकीचं बोलले नाही, यासाठी तुम्हासाठी टाळ्या. तर 2:30 वाजता रोनाल्डो उठून त्याची प्रॅक्टिस करायचा, फुटबॉलची प्रॅक्टिस करायचा. अरे असे वेगवेगळे जे ॲथलीट्स असतात ना, 5
सेकंदाच्या 10 सेकंदाच्या रेससाठी 10-20 वर्ष अथक प्रयत्न करतात, मेहनत करतात आणि तेव्हा कुठं त्यांना यश मिळत असतं, अदरवाईज यश मिळत. मायकल फेल्प्स नाव माहितीये का? माहित आहे? तो व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जवळपास एकाच ऑलिम्पियाड मध्ये त्याला 10 गोल्ड मेडल होते. 10 गोल्ड मेडल होते. पण त्या गोल्ड मेडल मिळवत असताना एका पत्रकाराने त्याला विचारलं, साहेब म्हणे 10 गोल्ड मेडल कसे मिळवले म्हणे. त्याने बोलावलं, इकडे, अरे तूच इकडे, शेलेवाला तूच इकडे. कसं आहे, शेलेवाले लोकही पाहिजे ना आपल्याला. भाऊ मायकल फेल्प्स म्हणाले, काही नाही म्हणे, हे 10 सेकंदाची रेस जिंकण्यासाठी मी सातत्याने 18 तास पाण्यात बसलो म्हणे. 18 तास पाण्यात स्विमिंग करत होतो म्हणे. जो माणूस फक्त 1 तास स्विमिंग मध्ये गेल्यानंतर अकळून जातं त्याचं शरीर, 18 तास मी त्या स्विमिंग टँक मध्ये, आणि सातत्याने जवळपास 10 वर्षाचा अथक प्रयत्न आहे म्हणे. तेव्हा कुठं मला हे मिळालं. साहेब, हे नशिबानं नसतं मिळत, यासाठी मेहनत करावी लागते साहेब. मेहनत केल्याशिवाय काहीच होत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे त्या पत्रकाराने त्याला म्हटलं की बा हे योगायोगाने भेटलं असेल. योगायोगाने काहीच भेटत नाही मित्रांनो, त्यासाठी घरातून निघावं लागते, प्रॅक्टिस करत राहावं लागते सातत्याने. दुसरा नियम लिहा तुमच्या वहीत, तुमच्या नोटडाऊन मध्ये. तुमच्या मसल्स मेमरी ऍक्टिव्हेट झाल्या पाहिजे. डोकं ठिकाणावर ठेवा. लोक म्हणतात ना, डोकं काय घुटण्यात एखाद्या झालं. एक दिवसचा प्रसंग आहे, तो तुम्हाला सांगतो. रेल्वेत चाललो होतो आणि रेल्वेत चालता चालता एका जणाच्या घुटण्यावर पाय पडला. तो काय म्हणते माहितीये का, अरे दिसत नाही का घुटण्यावर म्हणते मायाला. अरे म्हटलं राजा, मला जर दिसला असता त्याच्यावर पाय कायला पडला असता. आलं का लक्ष? तर बघ या ठिकाणी काय झालं. दुसरा नियम, रिश्ता बनवा, नातेसंबंध वाढवा. तर त्या व्यक्तीला जेव्हा मी प्रेमाने सांगितलं, तिथे जेव्हा तुम्ही कार्यप्रणालीमध्ये जाता, रोजगाराच्या ठिकाणी जाता, त्या ठिकाणी तुमचे संबंध, तुमचे रिलेशन कसे असले पाहिजे, पॉझिटिव्ह असले पाहिजे. जसं इथे आम्ही जेव्हा सकाळी डिस्कशन करत होतो, पांडे सर आणि शेलकर सर आणि पांडे सरांनी सांगितलं की आमच्या इथे प्राचार्यांपासून तर चतुर्थ कर्मचाऱ्यांपर्यंत आम्ही वेळ प्रसंगी एकाच टेबलवर बसून जेवण करतो. वेळ प्रसंगी चहा नाश्ताही करतो, पण आमच्यामध्ये कुठलाच दुजा भाव नाही. तसंच जेव्हा तुम्ही कर्मचारी होता किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यासाठी जाता, तेथील आस्थापनेच्या प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचे पॉझिटिव्ह रिलेशनशिप असले पाहिजे, नाते निर्माण करतात. जसं या प्रिमायसेस मध्ये आलो असताना एका विद्यार्थिनीला म्हटलं मी, ताई पाणी देशील काय प्यायला. तिने पटकन बॉटल दिली माझ्या हातात आणि मला पाणी पाजलं. त्या मुलीने हात वरते करा, कोणती येतात, मोठा हात वरते करा, तिच्यासाठी एक वेळ टाळ्या. कारण मी यवतमाळातून जेव्हा इथं आलो होतो, तर ह्या महाशयांनी, आमचे दिनेशजी चव्हाण साहेबांनी रस्त्यात पाणी नाही पिऊ दिलं. काय म्हणे सर, म्हणे आता घरातून बाहेर तर निघाले साहेब म्हणे. म्हटलं काही हरकत नाही बा, निघालो तर आहोत, आता शाळेपर्यंत जाऊच म्हणे आपण, भारतीय विद्यालयापर्यंत, आणि तिथं गेल्यावरच तुम्हाला पाणी पाजतो म्हणे. इथं आणलं त्याने बसून ठेवून दिलं. इथं भाऊ बसून ठेवून दिलं. नेहमी विचारलं इथं कॅन्टीन कुठं आहे, ते म्हणे तिकडे बाहेर जावं लागते म्हणे. म्हटलं काही हरकत नाही, मीच व्यवस्था करतो. पाण्याची व्यवस्था या ताईच्या मुळे झाली आणि ताईने मला पाणी दिलं, मी पाणी पिलं. असे मधुर संबंध बोलण्याच्या माध्यमातून तुम्ही निर्माण करू शकता. आस्थापनेत गेल्या असताना तिथे वेगवेगळे संघर्ष निर्माण होतात. त्या संघर्षांना इझिली तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे, तेवढी ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. फक्त बोलण्यामुळे तुम्ही जग जिंकू शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. मित्रांनो, ब्रिटिश एम्पायर मध्ये एक गव्हर्नर होते,
ते म्हणाले, जर शिवाजी आमच्या इकडे जर जन्मला असता ना ब्रिटनमध्ये, तर संपूर्ण जगावर राज्य आम्हीच केलं असतं. पण तो शिवाजी आपल्या इथे होता. शिवाजीला आपण वेळोवेळी, जसं तुम्हाला माहित आहे, एक खेकडे माहित आहे, खेकड्यांच्या टपावर कधीच कापड किंवा मच्छरदाणी टाकून नसते. कारण एक खेकडा वरती जायला लागला का दुसरा खेकडा त्याचा पाय ओढते, मागं ओढते, त्याला वरती चढूच देत नाही. तशी खेकडा प्रवृत्ती जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जर असेल तर ती काढून टाका. प्रत्येक व्यक्तीला प्रगती करण्यासाठी त्याला सातत्याने मदत करत चला. खेकडा प्रवृत्ती नसावी. आणि तशाच पद्धतीच्या प्रवृत्तीमुळे आपण जगामध्ये जगविख्यात जरी झालो नाही तरी पण अमेरिकन इन्स्टिट्यूशनमध्ये, विद्यापीठांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण पुतळे आहेत. त्यासोबतच आपले डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे पण पुतळे आहेत. घरातून बाहेर निघालेत ते, लोकांसोबत रिश्ते बनवले, नाते बनवले, संबंध बनवले, सकारात्मक विचारांची ठेवण, रुजवणूक लोकांमध्ये पेरली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार मांडला होता तो शिका, समृद्ध व्हा आणि मोठे व्हा. शिक्षण हे काय, वाघिणीचं दूध आहे, जो याला पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा विचार त्यांचा होता. पण त्याच्या आधीचं प्रेरणास्थान जर तुम्ही विचार केलात कोण असेल, ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची धर्मपत्नी ती सावित्रीबाई फुले. त्यांच्या विचारांना सलाम. आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला होता की माझी बहीण, माझी मुलगी, माझी पोरगी शिकली पाहिजे. आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज या हॉलमध्ये जवळपास 80% महिला भगिनी आहेत. तुम्हा सगळ्यांसाठी एक वेळा जोरदार त्यांच्या हातात प्रयत्नातून. त्यावेळेस त्यांनी काय केलं, लोक त्यांना घरातून जेव्हा शिक्षणासाठी शिकवण्यासाठी जायचे तेव्हा शेण मातीचे दगड फेकून मारायचे. पण शाळेत आल्यानंतर पुन्हा स्वच्छ वस्त्रांचं परिधान करायचे आणि त्याच्यानंतर शिकवायचे. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा घराकडे निघायचे पुन्हा साडी खराब व्हायची, पुन्हा घरी गेल्यानंतर स्वच्छ राहायचे. आणि जेव्हा तुम्ही कार्यस्थळावर असता तेव्हा पण तुमचा ड्रेस कसा असला पाहिजे, स्वच्छ, सुंदर, नीट नेटका असला पाहिजे. इथे विद्यार्थी आहात तुम्ही सगळेजण, यस, यायचं आहे का जायचं आहे? ओके, चला याच्यासाठी एक वेळा जाताना येईल टाळ्या वाजून देऊ आपण. जावा, जा, खुश राहा तुझ्या आयुष्यात, तू खुश राहा. कारण तुला परतून कोणीच बोलावणार नाही इथं. कारण आज ही क्षण, हा वेळ तुझ्या आयुष्यात येणार नव्हता, आलेला आहे सरांच्या माध्यमातून. तर आज रोजगाराच्या वाटा या अंतर्गत आणि सोबतच माझं यूट्यूबला डॉक्टर गणेश सव्वालाखे या नावाने चॅनल सुद्धा आहे. त्याला पण तुम्ही सगळेजण इच्छे जेवढे की बसलेले तेवढे सबस्क्राईब करू शकता, माझे व्हिडिओ सगळेजण बघू शकता. डॉक्टर गणेश सव्वालाखे, एक ही नाम काफी आहे. सव्वालाखे टाकताना फक्त एवढंच टाकायचं, SAWWALAKHE, सव्वालाखे. मित्रांनो, व्हिडिओचा तिसरा भाग बघायला विसरू नका. नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.